आपण नेहमीच अशा कथा ऐकतो नाही का, की कुणीतरी शून्यातून सुरुवात करतो आणि थेट शिखरावर पोहोचतो. तर आज आपण अशाच एका नायकाची गोष्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे शेण. आणि त्याची कहाणी म्हणजे ज्याला अख्ख्या जगाने नाकारलं, तोच पुढे जाऊन जगाचा तारणहार कसा बनतो, हेच तर आपल्याला बघायचंय. आणि या कथेची सुरुवात तीच मुळी इतक्या कठोर शब्दांनी होते. बेकार तर बेकारच राहतो. हे फक्त शब्द नाहीत नाही का? हे तर शेणच्या नशिबावर मारलेला एक कायमचा शिक्का आहे. आणि तोही कुणी मारलाय? त्याच्याच लोकांनी, त्याच्याच कुळाने. त्याला पूर्णपणे निरुपयोगी ठरवून टाकलंय. पण विचार करा, काय होईल जर हाच अपमान, हीच अवहेलना त्याच्या महानतेची पहिली पायरी ठरली तर? हो, ही गोष्ट फक्त अपयशाची नाहीये. ही गोष्ट आहे त्या फिनिक्स पक्षासारखी, जो राखेतून पुन्हा जन्म घेतो. ही गोष्ट आहे अपयशालाच यशाची शिडी बनवण्याची. तर शेनला इतकं का नाकारलं गेलं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्या जगात डोकावून बघावं लागेल. कारण त्याचं जग ते आपल्यासारखं नाहीये. हे एक असं जग आहे जिथे तुमची लायकी तुमच्या जन्मावरून किंवा श्रीमंतीवरून नाही, तर एका खास करारावरून ठरते. या जगात एकच नियम चालतो, तो म्हणजे तलवार आत्मा करार. आता हा करार म्हणजे काय? तर हा एका योद्ध्याचा आणि एका जिवंत संवेदनशील तलवारीच्या आत्म्यामधला एक पवित्र करार असतो. सोपा आहे. ज्याच्याकडे हा करार आहे तो शक्तिशाली, तो सन्माननीय. आणि ज्याच्याकडे नाही तो काहीच नाही, शून्य, पूर्णपणे बेकार. आता बघा, इथे फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे आपला शेन, ज्याला सगळ्यांनी अक्षरशः वाळीत टाकलंय. आणि दुसऱ्या बाजूला याओ ग्वांग, जो कुळाचा अभिमान आहे, सगळ्यात प्रतिभावान. त्याच्याकडे एक दुर्मिळ ए ग्रेड तलवार आत्मा आहे. म्हणजे एकीकडे पूर्ण अंधार आणि दुसरीकडे लख्ख प्रकाश. या दोघांमधला फरक इतका टोकाचा आहे. पण एक म्हण आहे ना, की दोन दुःखी जीव एकमेकांना चांगला आधार देतात. आणि तसंच काहीसं शेनच्या आयुष्यात घडतं. त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं जिथे त्याला त्याच्यासारखाच, अगदी त्याच्यासारखाच एक नाकारलेला आत्मा भेटतो. ही आहे चिशियाओ, एक डी ग्रेड तलवार आत्मा. हिला सगळे शापित मानतात. का? कारण ती तिच्या मालकाचीच जीवनशक्ती शोषून घेते. आणि तिची फक्त एकच इच्छा आहे, मला मरायचं नाही. ह्या शब्दांमधून तिची निराशा, तिची जगण्याची केविलवाणी धडपड सगळं काही दिसतं. आणि नेमक्या त्याच क्षणी शेन एक निर्णय घेतो. एक असा निर्णय जो त्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकणार असतो. तो विचार करतो, मी तर तसाही निरुपयोगीच आहे, निदान मी तिला तरी वाचवतो. आणि बस याच एका विचाराने या दोन नाकारलेल्या जीवांचं नशीब कायमचं एकमेकांशी जोडलं जातं. पण नशिबाचा खेळ बघा. ज्या शापित डी ग्रेड आत्म्याला त्याने वाचवलं होतं ना, ती काही साधीसुधी नव्हती. ती प्रत्यक्षात एक महान सील केलेली SSS ग्रेड आत्मा होती. SSS ग्रेड म्हणजे या जगातला सगळ्यात मोठा, सगळ्यात शक्तिशाली दर्जा. आणि करार होताच एक चमत्कार घडतो. एक रहस्यमयी सिस्टम ॲक्टिवेट होते. आणि ही सिस्टम काय करते? ती फक्त चिशियाओचं खरं सामर्थ्यच समोर आणत नाही, तर शेनच्या आत लपलेल्या शक्तींनाही जागं करते. म्हणजे बघा, चिशियाओचा जो शाप होता ना, तोच आता वरदान बनतो. उदाहरणार्थ, तिला रक्ताची गरज आहे बरोबर, तर ही सिस्टम शेनची रक्त बनवण्याची क्षमता तब्बल 20 पटीने वाढवते. आणि इथूनच सुरुवात होते एका दंतकथेला, एका नाकारलेल्या मुलाच्या जगाचा नायक बनण्याच्या प्रवासाला. त्याची प्रगती इतकी अविश्वसनीय आहे की विचार करा, पहिल्या दिवशी तो करार करतो आणि फक्त 10 दिवसात तो आपल्या कुळातल्या सगळ्यात मोठ्या योद्ध्याला हरवतो. आणि अवघ्या 2 महिन्यात तो इतका शक्तिशाली बनतो की थेट कुळप्रमुखांनाच आव्हान देऊ लागतो. अविश्वसनीय आहे. पण शेन फक्त स्वतःपुरता विचार करत नाही. तो आपल्यासारख्याच इतर नाकारलेल्या आत्म्यांना वाचवून एक प्रकारे त्यांचं कुटुंबच तयार करतो. चिशियाओ, युएयिंग आणि छिंगशा या तिन्ही SSS ग्रेड आत्मा, ज्यांना जग शापित मानत होतं, त्या आता त्याचं कुटुंब बनतात. आणि सिस्टममुळे त्यांचे शापच त्यांची ताकद बनतात. पण म्हणतात ना, यश आपल्यासोबत शत्रू घेऊन येतं. शेनची शक्ती जसजशी वाढू लागली तसतसे त्याचे शत्रूही वाढू लागले. आणि आता जगासमोर प्रश्न उभा राहिला की हा एक नायक आहे की एक नवीन राक्षस? त्याचा संघर्ष आता मोठा होत चालला होता. सुरुवातीला फक्त एक स्थानिक प्रतिस्पर्धी होता. मग त्याला स्वतःच्याच कुळाशी लढावं लागलं.
आणि आता तर संपूर्ण जगाची न्यायी म्हणवणारी व्यवस्थाच झेंगदाओ अलायन्स त्याच्या विरोधात उभी राहिली. आणि मग या अलायन्सने एक फरमानच काढलं, या व्यक्तीला जिवंत ठेवता येणार नाही आणि त्या राक्षसी तलवारीलाही नष्ट केलं पाहिजे. आता बघा केवढा मोठा विरोधाभास आहे हा. ज्या जगाने त्याला आधीच नाकारलं होतं ते जग आता त्याला संपवण्यासाठी एकत्र आलंय. आणि इथे सुरू होते त्याच्या आयुष्याची सगळ्यात मोठी परीक्षा. एका बाजूला एकटा शेन आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जग. परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. बघा, शेन आहे 8व्या स्तरावर, त्याचा जुना प्रतिस्पर्धी याओ ग्वांग तो आता 11व्या स्तरावर आहे आणि त्याच्या मागे अख्खी झिंगदाओ अलायन्स उभी आहे. म्हणजे तो खऱ्या अर्थाने एकटा पडलाय, अंडरडॉग. पण ही लढाई आता फक्त जगण्या मरण्याची राहिली नाहीये. ही लढाई आहे आत्मसन्मानाची, त्या प्रत्येक अपमानाचा बदला घेण्याची जो त्याने वर्षानुवर्षे सहन केला होता. तो गर्जना करतो, हा वार माझ्या त्या आत्मसन्मानासाठी आहे ज्याला तुम्ही इतकी वर्ष पायदळी तुडवलं. आणि मग लोकांच्या इच्छेचं प्रतीक असलेला एक अंतिम वार, आणि तो जिंकतो. एक बहिष्कृत मुलगा ज्याला कोणी विचारत नव्हतं, तो आता जगाचा रक्षक बनतो. तर नायक जिंकला, जग वाचलं. इथे गोष्ट संपायला हवी बरोबर, पण नाही. या गोष्टीत अजून एक शेवटचा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट बाकी आहे. तीच सिस्टम ज्याने त्याला इथपर्यंत आणलं, तीच सिस्टम आता एक अंतिम भविष्यवाणी करते. ती म्हणते, अभिनंदन, तुम्ही या संकटावर मात केली आहे. पण चौथी आपत्ती ती फक्त 1 वर्षात येईल, आणि जर तुम्ही अयशस्वी झालात तर हे संपूर्ण खंड नष्ट होईल. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचार करायला लावतो. त्याने जगावर आलेलं सगळ्यात मोठं संकट तर हरवलं, पण जेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी बनवलेली एक सिस्टेमच पुढच्या महाप्रलयाची घोषणा करते, तेव्हा एका नायकाचं काम खरंच कधी संपतं का? मला वाटतं कदाचित कधीच नाही.